त्या दिवशी मंदिरात स्वामी अचानक मोठ्याने हसू लागले आणि स्मिताकडे बघून म्हणाले, ही बाई एक दिवस घरातून पळून जाणार आहे आणि घरच्यांना 3 दिवस कळणारही नाही. लोक हसू लागले. पण स्मिता मात्र जागच्या जागी थिजली, कारण स्वामींनी पहिल्यांदाच तिच्या मनातलं वाक्य मोठ्याने बोललं होतं. ही कथा आहे स्मिताची. स्मिता आपल्यासारखीच एक गृहिणी, जिचा सगळा दिवस सासू सासरे, मुलं, घर, संसार ह्या सगळ्यात कसा निघून जात होता हे तिलाही कळत नव्हतं. स्मिता गावात सगळ्यांना माहिती होती. नेहमी शांत, नेहमी हसतमुख, नेहमी दुसऱ्यांसाठी धावणारी. घरात कुणालाही काही लागलं तर पहिलं नाव तिचंच. मुलांना आई हवी असली, सासूबाईंना मदत हवी असली, नवऱ्याला वस्तू सापडत नसल्या की स्मिताच. सगळ्यांच्या आयुष्याची ती सवय झाली होती. आणि गंमत म्हणजे गावातले सगळे तिला स्ट्रॉंग म्हणायचे. पण स्वामी मात्र तिला पाहिलं की वेगळंच हसायचे. जणू काही तिने स्वतःपासून काहीतरी लपवलंय आणि ते फक्त स्वामींनाच दिसतंय. त्या दिवसापासून गावात एक विचित्र गोष्ट सुरू झाली होती. स्मिता रोज स्वामींच्या मठात जायची, पण स्वामी तिच्याशी नीट बोलायचेच नाहीत. बाकी सगळ्यांशी हसायचे, चिडवायचे, कधी रागवायचे, पण स्मिता आली रे आली की स्वामी दुसरीकडे बघायचे. पहिले 2 दिवस तिने दुर्लक्ष केलं, पण मग तिला राग यायला लागला. मी एवढी सेवा करते आणि स्वामी माझ्याकडे बघतही नाहीत. एक दिवस तिने मुद्दामून गरम गरम भाकरी करून स्वामींसाठी नेल्या. तिथला चहावाला गण्या म्हणाला, वा वा ताई, आज स्वामी खुश होतील. पण स्वामींनी भाकरीकडे बघितलंच नाही. उलट बाजूला बसलेल्या म्हाताऱ्या माणसाला म्हणाले, अरे तू ते आणलेलं कोरडं पोळं दे थोडं. स्मिताच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. त्या दिवशी ती मठातून रागानेच निघाली. घरी गेल्यावर सगळं काय नेहमीसारखंच. मुलाची हाक, आई पाणी पाहिजे. नवरा, अगं माझा टॉवेल कुठं आहे, आत्ता आलोय ऑफिसमधनं, मला फ्रेश व्हायचंय. सासूबाई, अगं स्मिता उद्याच्या सामानाचं बघ पूजेच्या. आणि त्या सगळ्यात तिच्या डोक्यात एकच गोष्ट फिरत होती, स्वामी माझ्याशी असं का वागतायत. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा मठात गेली. आज स्वामी चहावाल्या गणावर ओरडत होते, अरे मूर्खा, चहात साखर टाकतोस की मीठ. सगळे हसू लागले. स्मिताही हलकसं हसली. स्वामीने लगेच तिच्याकडे बघितलं आणि अचानक म्हणाले, तुला तुला खूप वाईट वाटतंय ना. मंदिरात शांतता. स्मिता गोंधळली. काय काय. स्वामी शांत, मी तुझ्याकडे लक्ष देत नाही म्हणून वाटतंय ना, वाईट वाटतंय ना मला. आता मात्र तिचा चेहरा उतरला, कारण ते खरं होतं. ती हळू आवाजात म्हणाली, नाही, अगदीच तसं नाही. स्वामी लगेच हसू लागले आणि बाकीच्यांकडे बघत म्हणाले, ही बघा, ही स्वतःची स्वतः खोटं बोलते ही. लोक पुन्हा हसू लागले. पण आता स्मिताला जरा राग येत होता स्वामींचा. ती पहिल्यांदाच थोड्या कडक आवाजात म्हणाली, स्वामी तुम्ही मुद्दाम असं करताय का. स्वामी अचानक शांत झाले. मग म्हणाले, घरी सगळे तुझ्याकडे कधी लक्ष देतात ग. ती गप्प. हा, तू आजारी पडलीस तर 2 दिवस काळजी करतील. स्वामी थांबले आणि परत म्हणाले, अगं काळजी करतील, पण पुन्हा मागले पाडे 55, परत जुन्या सवयी सुरू होतील सगळ्यांच्या, हो की नाही. मला हे दे, मला ते दे, मला असं कर, ही कामं कर, माझी ती कामं कर, सुरू होईल, हो की नाही. आणि तू करत बसशील सगळं. ती निमूटपणे खाली बघत बसली. स्वामी आता हळू आवाजात बोलत होते, अगं तुला प्रेमापेक्षा गरज जास्त मिळते, गरज. हे ऐकून तिच्या चेहऱ्यावरचं सगळं बदललं, कारण पहिल्यांदाच कोणीतरी तिच्या मनातलं अचूक पकडलं होतं. ती हलक्या आवाजात म्हणाली, म्हणजे घरच्यांचं माझ्यावर प्रेम नाही. स्वामी लगेच म्हणाले, अगं वेडाबाई, माणसं प्रेम आणि सवय यातला फरक करायला विसरतात. गण्यामध्येच म्हणाला, स्वामी मग माझं तुमच्यावर प्रेम आहे की सवय. स्वामी त्याच्याकडे बघत म्हणाले,
तुझं फुकट चहावर प्रेम आहे. सगळे जोरात हसू लागले. स्मिताही. पण त्या हसण्यात आता थोडा हलकेपणा होता. मग अचानक स्वामी गंभीर झाले आणि म्हणाले, स्मिता, तू स्ट्रॉंग नाही आहेस. ती चकित झाली, कारण आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी तिला हे सांगितलं होतं. स्वामी पुढे म्हणाले, तू फक्त स्वतःला थांबू देत नाहीस. मंदिरात पुन्हा शांतता झाली. स्वामी खाली बघत म्हणाले, कधी कधी माणूस एवढा उपयोगी पडतो की लोक त्याला माणूस समजायचंच बंद करतात. हे ऐकून स्मिताच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी ती लपवत नव्हती. स्वामींनी मुद्दाम दुसरीकडे बघितलं. जणू काही तिच्या अश्रूंना ते जागा देत होते. थोड्या वेळाने ती उठली. निघताना स्वामी म्हणाले, अगं. ती मागे वळली. स्वामी हसत म्हणाले, उद्या भाकरी आण, आजच्यासारखी गरम गरम. आणि नुसती भाकरी नको आणू, चांगलं पिठलं पण आण, खमंग करून. तुपाचे दार बरोबर काय. ती पहिल्यांदाच मनापासून हसली. आणि त्या दिवशी तिला एक विचित्र गोष्ट समजली. स्वामी तिच्याकडे दुर्लक्ष करत नव्हते, ते तिला तिच्या आतल्या रिकाम्या जागेशीच भेटवत होते. मंडळी, कधी कधी माणसाला प्रेम कमी मिळत नाही, फक्त त्याला गरज समजलं जातं. जर ही कथा मनाला स्पर्श करून गेली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. स्मिताला वाटलं होतं आज तिला उत्तर मिळालं, पण स्वामींच्या नजरेत अजून काहीतरी होतं जे तिचं आयुष्य बदलणार होतं. स्वामी आणि स्मिता एपिसोड 2 पुढे चालू.